and Economics. We have with us Honorable Pro Vice Chancellor Professor Dr. Parag Kalkar sir with us as the chief guest for the ceremony. We also have guest of honors Honorable Dr. Manoj Jain sir, Honorable Professor Dr. Gaur Gopal Banik sir. Twice last year. So our talent is invited by even European countries. Japan has asked that if you complete that N2, N3 examination, they need minimum 3 lakh students to be part of because they have aging population. Before this election, the German government has come to our state government at Maharashtra and they have entered into the MOU to supply 5 lakh youngsters. Because he joined the same company, today is the vice president, spending almost 14-15 years in the same company. In last 15 years, he told me once in such conference that, sir, this company has never asked me whether I passed final semester or not. 2-3 times I was afraid that because I have not submitted my final year mark sheet, someday they will review me or someday they will question on my employability. So I went to my HR manager asking that where I need to submit my final semester mark sheet. मध्ये काय आमचे स्टुडंटची भूमिका आहे का काय कारण ते इतके डेस्परेट असतात की ते पुढून कुठे विचारतात की पुढची स्टेप काय घ्यायची आणि आमच्या मुलांनी उत्तर दिलं नाही तर कदाचित युद्ध वाढू शकतं इतक्या अँझायटी आमच्या मनामध्ये असते की या ऍप मध्ये आम्हाला सारखं बघून बघावं असं वाटतं आणि त्या ऍप मध्ये यंत्रणा एवढी आहे तुम्हाला लक्षात घ्या की या सगळ्या मागीपाय केलेलं आहे त्याचं रोजचं उदाहरण तुम्हाला लक्षात घ्या समजा मला सकाळी आईने चांगला नाश्ता करून दिला तर मला लगेच तिला थँक्यू म्हणायचं तरी त्यात मदर्स डे कोणीतरी सांगायची गरज आहे का पण आमच्या आईचा आमच्या वडिलांचा आमच्या शिक्षकांचा डीपी आम्ही कधी ठेवायचा हे आम्हाला निर्णय घेता येत नाही आज कोणीतरी जगामध्ये सांगतं की जे आम्हाला माहितच नाही तुम्हाला विचारतो माहिती आहे का कोण सांगतं XYZ व्यक्ती सांगते की आज आईचा डीपी ठेवा पण आम्ही ठेवतो की नाही आमच्या आई वडिलांचं ऐकत नाही एवढं आम्ही समाज माध्यमांचा बरोबर की नाही हो तर हो सांगा नाही तर नाही सांगा आम्ही प्रूव्ह करून देऊ शकतो माझ्या स्ट्रॅटेजीज आई वडिलांनी सांगितलं आम्ही दुर्लक्ष करतो पण कोणीतरी जगामधल्या काहीतरी सांगतं की आज आईचा फोटो व्हिडिओ ठेवा तर आम्ही डोळे बुद्धी वापरू नये तुम्ही कुठल्याही गोष्टीचे 2 मिनिटात तुम्हाला तयार करून मिळाव्या हे सगळे AI टूलचे माध्यमातून पुढे काहीच तुम्ही स्वतः करायचं नाही तुमची बुद्धी ही आपल्याला हळूहळू वापर एखादी गोष्ट नाही केली काय होते नष्ट होते आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी या माझ्या बुद्धीवर नियंत्रण मिळवतायत किंवा माझ्या बुद्धीला वापरण्यापासून परावृत्त करतायत बरोबर आहे का नाही फेसबुक कोण कोण वापरतं आज ज्या मित्रांचे बर्थडे त्याला तुम्हाला 5 ऑप्शन येतात बरोबर की नाही HPD का हॅपी बर्थडे का असं काहीतरी 5 ऑप्शन आहेत त्यातला एक सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तो सुद्धा विचार मी बर्थडेला काय विश करायचं हे सुद्धा मी करायचं नाही फक्त ऑप्शन चूज करायचा 5% जो ऑप्शन बंद केला तर मग आम्हाला कळणार नाही की बर्थडेला काय म्हणतात मी खोटं सांगत नाहीये नगरमध्ये लार्सन & टुब्रो कंपनीमध्ये मागच्या महिन्यामध्ये 3rd इयर इंजिनिअरिंगचे एक विद्यार्थी गेले होते तिचे वडील पोस्टमन आहेत आणि ते MIDC मध्ये तिथं पोस्टचं पत्र टाकायचं काम करतात 10वीपर्यंत सुद्धा त्यांचं शिक्षण झालेलं नाहीये मी वास्तव सांगतोय तुम्हाला ते त्या मुलीला घेऊन गेले की इंटर्नशिपसाठी लार्सन & टुब्रो कंपनीमध्ये संधी द्या आणि म्हणून ते वडील तिथे गेले असताना त्या मुलीला त्या मॅनेजरने छोटा सोपा प्रश्न विचारला काहीतरी नावाला विचारला लागतं ना आपलीच आले म्हणून घेते असं नाही तिने विचारलं एक फुटामध्ये किती इंच असतात त्या मुलीला उत्तर देता आलं नाही शेवटी वडिलांनी सांगितलं की एक फुटामध्ये 12 इंच 3rd इयर इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी कारण आम्हाला कुठल्याही गोष्टीचं उत्तर मोबाईलमध्ये शोधायची सवय गुगल करून बरोबर ना आमच्या बुद्धीचा वापर आम्ही करतच नाही कोरोनामध्ये आम्हाला सगळे ऑनलाईन गेम ऑनलाईन ऍप वापरायची सवय झाली होती बरोबर आहे ना ते MPL नावाचं एक ऍप आहे बरोबर ना ऑनलाईन क्रिकेट खेळलं जातं त्याच्यामध्ये समजा मी 10,000 रन केल्या आणि 100 विकेट घेतल्या त्याची प्रिंट आउट काढली ऑथेंटिकेट माझा नाव नंबर फोन नंबर काय त्याचा ईमेल ID सगळं व्हेरीफाईड अकाउंट आहे आणि ते घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिस मध्ये गेलो आणि सांगितलं की हा माझा स्कोर आहे
मला क्रिकेटच्या टीम मध्ये घेणार का? काय करतील? घ्यायलाच पाहिजे. असेच आमचे विद्यार्थी ऑनलाईन एमसीक्यू क्वेश्चन पास झाले आणि आता नोकरी मागतायत आणि कंपन्या देत नाहीये. आणि मग विद्यार्थी म्हणतात आमच्याकडे विद्यापीठाची डिग्री आहे, आम्हाला डिस्टिंक्शनचे मार्क मिळाले. काय महत्वाचं आहे? डिग्री महत्वाची आहे, ज्ञान महत्वाचं आहे, चांगले गुण मिळणे महत्वाचं आहे, अभ्यास करणं महत्वाचं आहे, परंतु त्या सगळ्याचं पुढे काय करायचं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो, ग्लोबल मार्केटचा अभ्यास करतो, मॅनेजमेंटचा अभ्यास करतो, कॉमर्सचा अभ्यास करतो, कॉम्पिटिशन आहे. आपल्या प्रत्येकाला आपलं वाटतं की आपल्याला XYZ इतक्या लाखाची नोकरी मिळावी, बरोबर आहे की नाही? अपेक्षा असणं चुकीचं आहे का? मला वाटलं मला 10 लाखाची नोकरी मिळावी, माझ्या घरचा उद्योग असला तरी मला 10 लाखाची नोकरी मिळू शकणार आहे का? उद्योग व्यवसाय ही काही सामाजिक संस्था आहे का? चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे का? तुम्हाला 10 लाखाची नोकरी कोणी देणार असेल, त्यांची काय अपेक्षा असेल? साधं सोप्या वाक्यात सांगू आपण.